जय श्री स्वामी समर्थ। लग्नात अक्षता का वापरतात? लग्न अक्षता ही पारंपरिक हिंदू विवाहाची एक महत्त्वाची प्रथा आहे। या प्रथेचा उगम आणि सुरुवात नेमकी केव्हा झाली हे ऐतिहासिकदृष्ट्या स्पष्ट सांगणं कठीण असलं तरी तिचा उगम वैदिक संस्कृतीत शोधता येतो। खाली या परंपरेविषयी थोडक्यात माहिती देतो। अक्षता म्हणजे काय? अक्षता म्हणजे तांदळाचे कण जे न तुटलेले आणि हळदीने रंगवलेले असतात। अक्ष म्हणजे अविनाशी किंवा न तुटणारे, म्हणूनच ही अक्षता शुभ मानली जाते। लग्नात अक्षता का टाकतात? वर वधूवर अक्षता टाकणे म्हणजे त्यांना आशीर्वाद देणे, समृद्धी, सुखी वैवाहिक जीवन आणि चिरस्थायी नातं यासाठी शुभेच्छा देणे। अक्षता टाकताना मंत्र उच्चारले जातात आणि देवतांना साक्षी ठेवून शुभ आशीर्वाद दिले जातात। ही प्रथा कशी सुरू झाली? वैदिक काळात विवाह म्हणजे एक यज्ञ समजला जात असे। त्यामध्ये विविध अनुष्ठानांचा समावेश होता। तांदूळ हा शुद्धतेचा आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो, त्यामुळे यज्ञात आणि विवाहात तांदळाचा उपयोग सुरू झाला। कालांतराने तांदळात हळद मिसळून तो अक्षता म्हणून वापरण्याची प्रथा रूढ झाली। परंपरेतील धार्मिक संदर्भ, मनुस्मृती, गृह्यसूत्रे आणि धर्मशास्त्रांमध्ये विवाह विधींमध्ये विविध उपविधींचा उल्लेख आहे। त्यात वधूवरांना आशीर्वाद देण्याची परंपरा अक्षता टाकून दाखवली जाते। आजच्या काळात उपयोग, अक्षता टाकण्याची ही परंपरा आजही भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, दक्षिण भारतात आणि उत्तर विविध स्वरूपात पाळली जाते। हल्ली अक्षता आकर्षक पद्धतीने सजवूनही वापरतात। थोडक्यात लग्नातील अक्षता परंपरा वैदिक संस्कृतीतून आली असून ती शुभता, आशीर्वाद आणि चिरकाल टिकणाऱ्या नात्याचे प्रतीक आहे। धन्यवाद। जय श्री स्वामी समर्थ।